ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य सेवांचा प्रश्न आजही गंभीर आहे। सरकारी पातळीवर विविध योजना व उपक्रम राबवले जात असले तरी ग्रामीण भागातील महिला व मुलांना आजही आरोग्य सुविधा मिळत नाही हे वास्तव आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी याच प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले। डॉक्टरांना ग्रामीण भागात प्रॅक्टिस अनिवार्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे। सरकारने तसा निर्णय घेण्याचा आग्रही धरला। आमदार तांबे यांच्या याच महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारने तातडीने तोडगाही काढलाय। नेमकं काय झालं व सरकारने काय निर्णय घेतलाय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर सरकार कोट्यावधींचा खर्च करते। मैदानी भागात 30,000 लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर डोंगरी व आदिवासी भागात 20,000 लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून सरकारने आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केलाय। या आरोग्य केंद्रात एक MBBS झालेला एक वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माता, लॅब तंत्रज्ञ, नर्स असा सुमारे 14 जणांचा स्टाफ दिला जातो। या सगळ्या आरोग्य केंद्रात सरकारकडून मोफत औषधांचा पुरवठाही केला जातो। प्रयोगशाळा, चाचण्या, रुग्णवाहिका अशी सगळी सेवा सरकारकडून मोफत असते। आरोग्य जनजागृती, माता व बालकांचे आरोग्य, सुरक्षित प्रसूती यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते। परंतु एवढं सगळं केलं जात असताना ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यात डॉक्टरच नसल्याची ओरड अनेकदा होताना दिसते। लाखोंच्या इमारती, कोट्यावधींची यंत्रसामग्री आणि लाखोंचा पगार देऊनही ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा डॉक्टरांच्या अभावाने शोभेच्या वस्तू बनलेल्या दिसत आहेत। हाच गंभीर प्रश्न आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिला। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते जागतिक मानांकनानुसार 1,000 नागरिकांमागे एक डॉक्टर असणे अपेक्षित आहे। भारतात सध्या 450 नागरिकांमागे एक डॉक्टर आहे। ही बाब गौरवास्पद आहे, परंतु प्रत्यक्षात ग्रामीण भागात डॉक्टरच नसल्याची वस्तुस्थिती ही आमदार तांबे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली। दुर्गम किंवा अतिदुर्गम भागात डॉक्टर उपलब्ध नसतात असं आमदार तांबे यांचं म्हणणं होतं। वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच सरकारने समन्वय साधून डॉक्टरांसाठी ग्रामीण भागात इंटर्नशिप अनिवार्य करण्याबाबत धोरण ठरवावे अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात केली। भविष्यात भारतात 700 लोकांमागे एक डॉक्टर द्यावा लागणार आहे असंही त्यांचं म्हणणं होतं। शिवाय संगमनेर इथल्या महिला रुग्णालयाच्या प्रलंबित कामाबाबतही त्यांनी सभागृहात प्रश्न विचारला। आमदार सत्यजित तांबे यांच्या याच प्रश्नाची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गंभीर दखल घेतली। ग्रामीण व आदिवासी भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना अधिक प्रोत्साहन देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे। आदिवासी व ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णयही घेतला जाईल असं मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केलं। हे दोन्ही निर्णय लवकरच घेऊ अशी ग्वाही मंत्री आबिटकर यांनी दिली आहे। ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ग्रामीण भागातच इंटर्नशिप करण्याबाबतही सरकार निर्णय घेईल असंही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केलं। याशिवाय संगमनेर मधील महिला रुग्णालयाबाबत 6 वर्षे उलटूनही काहीच हालचाल झाली नसल्याचं आमदार तांबे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिलं। त्यावर संगमनेर मधील रुग्णालयाबाबत अधिवेशन काळात बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे। ग्रामीण भागातील आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आमदार तांबे यांनी मार्गी लावला। अकोले, संगमनेर सारख्या भागातील डॉक्टरांचा प्रश्न यावेळी मार्गी लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।